सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। छान. नमस्कार मंडळी, आपण 13व्या अध्यायावर आहोत आणि आजचा गोष्वारा अनुप्रिता वाचते आहे. अनुप्रिता, काय झालं? येस आले. करू सुरू? हो. म्यूट वरती होते ना. ओके. तर मागच्या वेळेला आपण 13व्या अध्यायातला श्लोक 5 आणि 6 असे 2 बघितले आणि त्याच्या संदर्भातल्या ज्ञानेश्वर माऊलींच्या ओव्या आपण वाचल्या आणि त्याचं विवेचन ऐकलं. तर मी त्याचा थोडासा सारांश लिहायचा प्रयत्न केलाय. त्याच्यामध्ये मला हे खूप असं लॉजिकली सेल्फ एक्सप्लेनेटरी होत गेलं, जेवढं मी वाचत गेले तसं. त्यामुळे मला ते खूप आवडलंय. तर मी खूप जास्त उदाहरणं त्यांनी जी सांगितली आहेत ती मी लिहिली आहेत. तर तिथं जास्त वाटलं निलिमते तर मला सांगा, मग मी ते थोडं कट शॉर्ट करीन. पण सुरुवात असं करते की पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश आणि अहंकार, बुद्धी, अव्यक्त म्हणजे मूल प्रकृती, अशी 10 इंद्रिय आणि 10 इंद्रिय. 10 इंद्रियांमध्ये ज्ञानेंद्रिय 5 आणि 5 कर्मेंद्रिय आणि मन, हे सगळे 10 विषय झाले. 11 विषय. त्याच्यानंतर इच्छा, द्वेष, सुख, दुःख, चेतना, धैर्य आणि संघात, हे सगळे विकार. या सगळ्यांचं एकत्रीकरण जिथे होतं ते क्षेत्र, आणि ते क्षेत्र म्हणजे आपलं शरीर, असं माऊलींनी एक्सप्लेन केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी हे सगळे जे घटक आता मी लिस्ट वाचली त्या सगळ्यांचं त्यांनी उदाहरणं देऊन आपल्याला ते एक्सप्लेन केलंय. तर त्या पंचमहाभूतांमध्ये पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश ही जशी सगळी स्वतंत्र असतात आणि जागृत अवस्थेत जसं स्वप्न जसं लीन असतं किंवा अमावस्येच्या दिवशी चंद्र जसा गुप्त असतो तसा ते आपल्याला दिसत नाही. आणि ज्याप्रमाणे शरीरातील धातूंमध्ये गुप्त असलेला ज्वर हाही प्रकट होण्याकरता कुपथ्याच्या निमित्ताची वाट पाहतो आणि कुपथ्य झाल्याबरोबर तो ज्वर शरीराला आतून आणि बाहेरून व्यापून टाकतो. त्याचप्रमाणे पंचमहाभूतांची गाठ एकत्र झाली आणि मग देहाचा आकार स्पष्ट होतो आणि त्या देहाला जे कर्म करायला सांगतो तो म्हणजे अहंकार. आणि हा अहंकार माऊली म्हणतात की हे खूप विलक्षण आहे की अहंकार हा विशेष करून अज्ञानी पुरुषांच्या मागे लागत नाही.
परंतु जे ज्ञानी पुरुष असतात त्यांच्या मात्र मागे लागतो आणि त्यांना खूप अनेक प्रकारच्या संकटांमध्ये गोते खायला लावतो तो. तर हे मला खूप छान वाटलं आणि पटलं सुद्धा. म्हणजे अहंकार, ज्ञानाचा अहंकार असतोच, म्हणजे खूप जणांमध्ये आपण बघतो, आपल्यातही असू शकतो. त्याच्यामुळे ते खूप छान वाटलं. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर माऊली बुद्धीची लक्षणं आपल्याला समजावून सांगतायत की सुख आणि दुःख या दोन्हीमध्ये जी आपल्याला निवड निश्चित करायला भाग पाडते, किंवा पाप आणि पुण्य ह्याच्यामध्ये आपल्याला जे डिफरन्शिएट करून आपल्याला बरोबर राईट चॉईस करायला सांगते, शुद्ध अशुद्ध मध्ये आपल्याला निवडायची जी बुद्धी देते, जिला निंद्य किंवा उत्तम कळतं, लहान किंवा थोर समजतं, त्या सगळ्याला ते जी आहे ती बुद्धी, आणि ती बुद्धी हीच ज्ञान या पदार्थाचे उत्पत्ती स्थान आहे. ती सत्वगुणाची वाढती अवस्था आहे आणि ती जीव आणि आत्मा यांच्या मधील जागेत राहते. हे पण म्हणजे खूप असं लॉजिकली जर विचार केला तर खूप चटकन समजतं आणि पटतं. त्यामुळे ती ही बुद्धीची त्यांनी हे सांगितली. त्याच्यानंतर माऊली म्हणतात अव्यक्त. अव्यक्त म्हणजे जे सांख्यांच्या सिद्धांतामध्ये जी प्रकृती म्हणून सांगितली होती त्यालाच इथे अव्यक्त असं म्हणलेलं आहे. त्यामुळे परा आणि अपरा, हो ना निलिमाताई, हे मी मागच्या वेळेला लिहिलं होतं तुम्ही सांगताना, त्याच्यामधली परा जी आहे ती म्हणजे प्रकृती आणि ते अव्यक्त, बरोबर ना? आणि त्याची पण त्यांनी उदाहरणं दिली आहेत की रात्र उजाडल्यावर तारे जसे आकाशात लीन होतात, किंवा सूर्यास्त झाल्यावर सगळ्या प्राण्यांचे सुद्धा व्यवहार आपोआप थांबतात. बीजाच्या आकारात ज्याप्रमाणे संपूर्ण झाड लीन रूपाने असते, म्हणजे सूक्ष्म रूपाने त्या बीजामध्ये सगळं झाडच असतं ना, जेव्हा ते बीज अंकुरतं तेव्हा त्याच्यातनं झाड तयार व्हायची प्रोसेस सुरू होते. तर ते त्याप्रमाणे जसा आपला हा स्थूल धर्म टाकून पंचमहाभूते आणि पंचमहाभूतांपासून तयार झालेले प्राण्यांचे समुदाय हे सूक्ष्म होऊन जिथे लीन होऊन असतात, त्यालाच त्यांनी अव्यक्त असं सांगितलंय. त्याच्यानंतर ते मग इंद्रियांचे प्रकार सांगतात. त्याच्यामध्ये कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय ह्याच्यामध्ये डिफरन्शिएट करतात. कान, डोळे, त्वचा, नाक, जिव्हा ही ज्ञानेंद्रिय आहेत, ज्याला आपण रिसेप्टर्स म्हणू शकतो, की आपण एक्सटर्नल स्टिम्युलसेस इनपुट करून घेतो आपल्या बुद्धीमध्ये किंवा ब्रेनमध्ये. आणि नंतर आपली बुद्धी ही 5 इंद्रियांच्या द्वाराने या सुखदुःखांची अनुभूती घेत असते. आणि नंतर वाचा, हात, पाय, उपस्थ आणि गुद हे आहेत ते 5 आणखीन कर्मेंद्रिय आहेत. त्याच्यामुळे सुद्धा शरीरामधली जी क्रियाशक्ती असते ती शरीराच्या आत येणे व बाहेर जाणं हे सगळं या 5 द्वारांनी होतं, अशी ही कर्मेंद्रिय. तर अशी ही त्यांनी 10 इंद्रियांचं आपल्याला समजावून सांगितलंय. त्याच्यानंतर ते मन म्हणजे काय हे खूप छान सांगतात ते की आकाशातील निळ्या रंगाप्रमाणे किंवा मृगजळातील लाटांप्रमाणे ज्याचा व्यर्थ आणि खोटा असा भास होतो, आणि ते शुद्ध चांचल्य आहे आणि ते आश्रयरहित राहिले. कारण बाकीच्या सगळ्या ह्या ज्या आपले विषय होते त्यांना सगळ्यांना एक एक अवयव मिळून गेले शरीरामध्ये, आणि मन त्याच्या चंचल्य पणामुळे म्हणा किंवा त्याच्यामुळे ते अनाश्रित राहिले, की त्यांना कुठे जागा नाही. तर म्हणून मग ते आपल्या बुद्धी आणि अहंकार यांच्या मधील जागेमध्ये ते बळकट होऊन राहते मन. आणि म्हणूनच त्याला ह्या चांचल्यालाच मन हे फक्त नाव आहे. ती खूप एखाद वेळेस कल्पना पण आहे असं माऊली म्हणतात, की ते खरं आहे का नाही काय माहिती. त्याच्यानंतर मनाबद्दल सांगतात त्याच्यानंतर म्हणतात की इच्छा म्हणजे काय, तर मागील भोगलेल्या गोष्टींच्या आठवणीने किंवा दुसऱ्याच्या मुखातून ऐकलेल्या शब्दांनी जर आपल्याला काहीतरी करावंसं वाटलं, की आपण मागच्या वर्षी कसा हापूसचे आंबे खाल्ले होते तसे यावर्षी पण मला मिळाले तर किती छान होईल, किंवा असं काहीतरी जे काय की मी कुठे फिरायला गेले होते तर मला परत जायला आवडेल तिकडे. तर त्या सगळ्या ह्याला इच्छा होतात, की त्या प्रत्यक्ष मी केलेलं असतं किंवा केलेलं नसतं, कोणाचं ऐकलेलंही असतं तरी सुद्धा ती मला इच्छा होते. आणि मग इंद्रिय आणि विषय यांची भेट होता क्षणीच कामाचा हात धरून जी वृत्ती वेगाने उठते त्यालाच आपण इच्छा असं म्हणतो. आणि इच्छा केल्याप्रमाणे जर आपल्याला इच्छित विषय प्राप्त नाही झाला तर ते जे उत्पन्न होतं त्याला माऊली म्हणतात की त्याला द्वेष म्हणता येईल, की तो द्वेष असतो, की मला एखादी गोष्ट हवी आणि ती मला नाही मिळाली आणि दुसऱ्या कोणाला जरी मिळाली तर मला असं साहजिक जे वाटतं तो द्वेष आहे. त्याच्यानंतर माऊली सुख आणि दुःख ह्याच्यामधला फरक सांगतात, की जे उत्पन्न झाले असता प्राण आपला शांत होतो आणि सात्विक वृत्ती आपल्यातली वाढते.
त्याला सुख म्हणतात. आणि त्याच्यामुळे मग आपल्याला आत्म्याचा लाभ आणि ऐक्य प्राप्त होतं. म्हणजे आपण काय जीवाशिवाची गाठ जे म्हणतात की आत्मा मधलं ऐक्य, त्याच्यातलं द्वेय संपतं तिथे, आणि त्या स्थितीला सुख हे नाव आहे असं माऊली सांगतात. आणि जी अशी स्थिती ज्याला प्राप्त होत नाही किंवा जिथे प्राप्त होत नाही ते जगणं सगळं दुःखकारक आहे असं माऊली म्हणतात. त्याच्यानंतर माऊलीने पुढे सांगितलंय चेतना. चेतना किंवा चैतन्य म्हणजे काय, तर चैतन्य म्हणजे की जी जड व चेतन पदार्थात सारखी वागते ती चेतना. आणि आपल्याला आपला लवाजमा वगैरे किती आहे ते राजाला ठाऊकही नसतं काही वेळेला, पण त्याच्या आज्ञेनेच ते त्याच्या राज्याचं रक्षण होतं. किंवा पूर्ण चंद्राच्या योगाने समुद्राला भरती येते, त्याप्रमाणे त्याला भरती आपल्या योगाने भरती आली हे चंद्राला मुळी माहितीच नसतं, पण ती चेतना त्याच्यातनं सगळ्या सृष्टीमध्ये मिळालेली असते. तर किंवा ज्या आत्मसंगती ही जडाला सजीवत्वाचा उपयोग करते, म्हणजे जडाला चेतन दशेला आणते, म्हणजे मोबाईल करते किंवा जागरूक करते चेतना. आणि त्या आत्मसत्तेलाच माऊली म्हणतात की चेतना असं म्हटलं आहे. शेवटी ते सांगतात की धैर्य म्हणजे काय, तर पंचमहाभूतांमध्ये आपल्या जे शरीर बनतं त्याच्या आपण म्हणतो की पंचमहाभूत एकवटून सगळं आपलं शरीर बनतं. पण ती जर शरीर ते जे पंचमहाभूत जर एक बघितलं तर ते सगळे एकमेकांचा स्वभावतः वैरी असतात खरं तर. पण ते जेव्हा आपल्या ठिकाणी एकत्र येतात, एकोप्याने राहतात आणि आपल्या एका गुणाने दुसऱ्याला ते आणखीन एनकरेज करतात, पोषण करतात त्यांचं पटत नाही तरी सुद्धा त्यांची मैत्री आहे, मैत्री होते आपल्या शरीराच्या ठिकाणी. हे त्याला माऊली म्हणतात की ह्याला धैर्याचं योग असं म्हणता येईल. त्यामुळे ह्या सगळ्या धृती करेक्ट. तर या सगळ्या 35 तत्वांचा जीवभावाने सगळा एकत्र झालेला समुदाय म्हणजे त्याला संघात असं माऊलीने एक्सप्लेन केलंय. आणि त्या सगळ्याला मिळून क्षेत्र म्हणतात, आणि ते क्षेत्र म्हणजे आपलं शरीर असं माझ्या नोट्स मध्ये आहे. छान झालं, बरोबर आहे. गुड परफेक्ट. तर तिथपर्यंत चालू होतं ना आपण, छान झालं. आणि हा राईट, आपण 184 पासून आपण करणार आहे ना. तर आता ते जे आपण पाहिलं तर ते ब्रह्मज्ञानाचं होतं, आणि मी ते स्पान करते 184. बरोबर. तर ते त्याच्या म्हणजे हे जे सगळं आतमध्ये आहे आणि त्याच्यामधून आपल्याला बाहेरची काय लक्षणं दिसतात ती आता अशा लक्षणं आपण आता बघणार आहोत. तर त्याच्यासाठी मी इथे थोडंफार लिहिलेलं आहे, पण त्याच्याशिवाय मी म्हणजे थोडं बोलणार पण आहे असं. तर आपण त्याच्यापासून सुरुवात करू, अमानित्वापासून. अमानित्व म्हणजे आपल्याकडे 191 जी ओवी आहे त्याच्यात लिहिलंय की चातुर्य लपवी, महत्व हरवी, विसेपण मिळवी जगा माझे. तर आता काही लोकांना माहितीये की गजानन महाराज जे होते ते साधारण आपल्या आई वडिलांच्या किंवा त्याच्या आधीच्या जनरेशन मध्ये होते. तर ते जसे राहायचे तशा प्रकारे राहणं एक प्रकारचं ते अमानित्व असं समजता येईल. किंवा स्वतःच्या मोठेपणाची जाणीव न होऊ देता जे कोणी राहतात त्यांना आपण अमानित्व असं म्हणतो, आणि त्यांना एकांत आवडतो. प्रसिद्धीपासून दूर जाणं म्हणजे अंगी अहंकार येऊ देऊ नये अशासाठी जे असतं त्याला आपण अहंकार म्हणजे अमानित्व म्हणतो. आणि अहंकाराची पुढची पायरी म्हणजे दांभिकत्व म्हणजे खोटा अहंकार, तर त्याला अदांभिकत्व म्हटलंय. तर अदांभिकत्व 16 पासून 200 पासून सुरू होतं 216 पर्यंत. तर त्याच्यामध्ये मग आपण दांभिकपणा करत नाही म्हणजे आपल्या स्वकर्माची शेखी मिळवत नाही, आपण केलेल्या कामाबद्दल बोलत बसत नाही, आणि एका ओवीत म्हटलंय की आपण केलेल्या पुण्यकर्माबद्दल आपण बोलत नाही किंवा शरीर चेष्टेने दाखवत नाही. त्याच्या मागे तेव्हाची ऍक्च्युअली हे जे म्हटलंय त्याच्या मागे तेव्हाची समाजातील ब्राह्मणांची वागणूक आहे. आणि ते तेव्हा असं होतं की जो तो आपल्या पुण्यकर्माचा टेंबा मिळवत होता, आणि म्हणून मला वाटतं की माऊलींना ते सांगायचं जास्त आवश्यक वाटलं. तर अदांभिकत्व, तर आपण तोपर्यंत जाऊ.
184 ते 216 पर्यंत. कोण वाचतंय आज? माधुरी वाचते ना? तिथेच वाटतं सुरू करायचे. तळी कवणे हे विषयीचे. सातवा श्लोक पण म्हणायचा आहे ना पण? हो. आधी हो. श्लोकाने सुरू करू ना. श्लोक सुरू करूया, पण त्याचं मला वाटतं इकडे गेलं का? गाठे. अमानित्वम अदम्भित्वम. एक शब्द म्हण म्हणजे मग. अमानित्वम अदम्भित्वम अहिंसा शांतिर् आर्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यम आत्मविनिग्रह. इकडे उजव्या बाजूला कोपऱ्यात आहे. अमानित्व दंभरहित. हे वाचायचंय का श्लोकच वाचायचे डायरेक्ट? नाही, तेवढं वाचायचंय. अमानित्व ह्याचा अर्थ वाचायचा. सॉरी. अमानित्व, दंभरहितता, अहिंसा, सर्व सहनशीलता, सरळपणा, सद्गुरु सेवा, आंतर व बाह्य शुद्धी, स्थैर्य, अंतकरण निग्रह. आणखी पुढे आहे, पण ते लक्षण आहे असं आपल्याला सांगायचं. अच्छा. तर कोणत्याही ते नाही वाचायचं. बर. इकडे वाचायचं डाव्या बाजूला. तरी कवणे ही विषयींचे साम्य होणे न रुचे, संभावितपणाचे ओझे जया, आथिलेची गुणवानिता, मान्यपणे मानिता, योग्यतेचे येता रूप आंगा, ते गजबजो लागे कैसा, व्याधे रुंधला मृगु जैसा, का बाही तरता वळसा दाटला जेवी, पार्था तेणे पाडे सन्माने जो साकडे, गरिमे ते आंगाकडे येवोची नेदी, पूज्यता डोळान देखावी, स्वकीर्ती कानी नायकावी, हा आमुका ऐसी नोहावी सेची लोका, तेथ सत्काराची गोठी, के आदरा देईल भेटी, मरणेसी साठी नमस्कारिता, वाचस्पतीचे निपाडे, सर्वज्ञता तरी जोडे, परिवेडी वे माझी दडे, महिमे भेणे, चातुर्य लपवी, महत्व हारवी, पिसेपण मिरवी आवडोनी, लौकिकाचा उद्वेगू, शास्त्रावरी उबगू, उगेपणी चांगू आथी भरू, जगे अवज्ञाची करावी, संबंधी सोयची न धरावी, ऐसी जीवी चाड बहु, तळवटेपणे पण बाणे, अंगी हिणा वो खेवणे, तेची करणे बहुत करुनी, हा जितू नानो हे, लोककल्पी येणे भावे, तैसे जिणे होवावे ऐसी आशा, पै चाल तू कानो हे, की वारेनी जातू आहे, जना ऐसा भ्रमू जाये तैसे होईजे, माझे असते पण लोपो, नावरूप हारपो, मज झणे वासिपो भूत जात, ऐसी जयाची नवसीये, जो नित्य एकांता जातू जाये, नावेची जो जिये विजनाचे चेनी, वायू आणि तया पडे, गगनेसी बोलो आवडे, जीवे प्राणे झाडे पढियंती जया, किंबहुना ऐसी चिन्हे जया देखसी, जाणतया ज्ञानेसी शेज जाहली.
200 ला थांबू ना? कुठपर्यंत वाचलं? 600. 200. हा. हा, बरोबर. तर तिथून आता दुसरं सुरू होतंय. 200 पासून मी म्हटलं तसं अमानित्व सुरू होते. सॉरी, नाही, अदांभिकत्व सुरू होते. झालं. आता अदांभिकत्व इथून 216 पर्यंत आहे. आणि आपण आता म्हटलं तसं अदांभिक्य म्हणजे उगाचच खोटा अहंकार बाळगायचा. पै अमानित्व पुरुषी ते जाणावे इही मिशी, आता अदंभाची या ओळखीसी, सौरसू देवो तरी अदंभित्व ऐसे, लोभियाचे मन जैसे, जीव जावो परी नुमसे ठेविला ठावो, तया परी किरीटी पडिला ही प्राण संकटी, परी सुकृत न प्रकटी आंगे बोले, खडाणे आला पान्हा पळवी जेवी अर्जुना, कारा हे पण्यांगना वडीलपणे, आढीव आतुडे आडवी मग आढ्यता हारवी, ना तरी कुळवधू लपवी अवयवांते, नाना कृषी वळू आपुले, पांघुरवी पेरिले, तैसे झाकी निपजले दान पुण्य, वरी वरी देह न पूजी लोकांते न रंजी, स्वधर्मो वाग्ध्वजी बांधो नेणे, परोपकारू न बोले न मिरवी अभ्यासिले, न शके विकू जोडले स्फितीसाठी, अभंग भोगांकडे पाहता कृपणू आवडे, एरवी धर्म विषयी थोडे बहु न म्हणे, घरी दिसे साकड देहीची आयती रोड, परिदानी जया होड सुरतरुसी, कुंभहुना स्वधर्मी थोरू अवसरी उदारू, आत्मचर्चे चतुरू एरवी वेडा, केळींची दळवाडे हळू पोकळ आवडे, परिफळोनिया गाडे रसाळ जैसे, कामेघाचे आंग झील दिसे वारे नीत जैसे जाईल, परिवर्षती नवल घनवटते, तैसा जो पूर्णपणी पाहता धाती आयणी, एरवी वरी वाणी तो चिठावो, हे असो या चिन्हांचा नटनाचू ठाई जयाचा, जाण ज्ञान तयाची या हाता चढले, पैंगा अदंभपण म्हणितले ते हे जाण, आता ऐक खुण अहिंसेची. व्हेरी गुड. आता इथपासून पुढचं सुरू होतंय, अहिंसेचं लक्षण सुरू होतंय. अहिंसेची म्हटलं तिथपासून. तर यामध्ये 2 भाग आहे, 216 ते 337 पर्यंत. म्हणजे आपण बरंच पुढे जाणार आहे. आणि जर का माझं काही म्हणजे त्याच्यामध्ये राहिलं असेल तर तुम्ही जरूर सांगा, कारण मी सगळ्यांना म्हटलं होतं की तुम्ही एकदा वाचून या म्हणून. तर कर्मकांडामध्ये प्राण्यांना वाचवायला जे यज्ञ करतात त्यात प्राण्यांची आहुती देतात, आणि त्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी ती हिंसा आहे असं म्हटलंय. आपल्याला तुम्हाला आठवत असेल 9व्या अध्यायामध्ये आपण म्हटलं होतं की श्लोक 21, तर जे लोक स्वर्गप्राप्तीसाठी पशुहिंसेचं पाप करतात त्यांना स्वर्ग मिळेल पण मोक्ष मिळणार नाही असं तिथे म्हटलं होतं. आणि हा खूप महत्वाचा विषय शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्राच्या भाष्यामध्ये हाताळला. तर ते म्हणतात की वेदातील कर्मकांडाचा विपरीत अर्थ तिथे काढलेला आहे, आणि शंकराचार्यांची जी स्टाईल आहे ती स्टाईल इथे ज्ञानेश्वर माऊलींनी घेतलेली आहे. तर तुम्ही याचं म्हणजे मराठीतलं भाषांतर आहे ते जरूर वाचा. तर ते काय म्हणतात, आधी पूर्वपक्ष सांगतात. तर 225 ते 238 मध्ये त्यांनी म्हटलंय की काही लोक म्हणतात आयुर्वेद सगळ्यात हिंसक, कारण ते मुळासाठी झाडं मारतात आणि काही झाडं पिळतात आणि काहीच्या खाचा करून त्याच्यातून रस करतात वगैरे वगैरे. तर हे सगळं कदाचित जैन लोकांच्या मतावरून असेल, पण नंतर 244 ते 247 मध्ये ते स्वतःचं मत सांगतात. तर त्या 3-4 ज्या काही ओव्या आहेत त्या आपण त्या ओव्यांचा अर्थ पण आपण तेव्हा वाचूया.
कारण की त्यांचं असं म्हणणं आहे की ज्ञानी लोक चालताना सुद्धा कोणाला दुखवू नये अशा भावनेने चालतात. तर ती भावना महत्वाची आहे. आणि म्हणून मला इथलं एक खूप उदाहरण जे आवडतं ते म्हणजे मांजर जेव्हा पिल्लू आपल्या तीक्ष्ण दातात धरून असं घेऊन जाते, तेव्हा ती हिंसा म्हणायची का? तर नाही. कारण तिच्यात उद्दिष्ट हेच असतं की तिला त्या बाळाला सुरक्षित ठिकाणी कुठेतरी ठेवायचं असतं. आणि म्हणून उद्दिष्ट काय आहे त्याच्यावरती हिंसा आणि अहिंसा ठरवली जाते, असं शंकराचार्यांनी म्हटलं आहे आणि तेच माऊलींनी इथे सांगितलेलं आहे. महाभारतात आपल्याला माहिती आहे की त्यांनी सांगितलं आहे, अहिंसा सत्यम वचनम सर्वभूत हितम परम. जर अनेक लोकांचं त्यात रक्षण होत असेल तर तेव्हा अहिंसा काय किंवा सत्यम काय किंवा काही काय ते आपण लोकहिताप्रमाणे ठरवायचं आहे. तर आता आपल्याला सुरुवातीला माहित आहे की परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम असं म्हटलंय. तर विनाशाय च दुष्कृताम हे कसं साध्य होणार? कारण त्याच्यासाठी क्षत्रिय धर्माचं पालन करायला पाहिजे आणि म्हणून ते 244 ते 247 ओव्या म्हटला त्याच्यामध्ये त्यांनी खूप छान पद्धतीने हे सांगितले आपल्याला की ज्याने त्याने आपापल्या धर्माचं पालन करायचं आहे ते आपल्याला त्या त्या वेळी काय आवश्यक आहे त्याच्याप्रमाणे करायचं आहे. तर आपण तेवढं आलं की आपण पुन्हा एकदा हे बघूया. आता आपण कोण वाचतंय? मला वाटतं महेश वाचतोय ना? मी वाचताय हम्म. आणि मग ती आली हवी की मला सांगा, मी थांबेन. हा 216 पासून वाचायचं. चालेल. तरी अहिंसा बहुती परी बोलिली थोडं मोठ्याने वाच, मला ऐकू नाही येते. तरी अहिंसा बहुती परी बोलिली असे अवधारी आपुलाला मतांतरी निरूपिता परी ते ऐसी देखा जैशा जैशा खांडुनिया शाखा मग तयाचिया बुडुखा कुंपकीजे का बाहू तोडोनी विकिजे मग भुकेची पिडा राखिजे नाना देऊळ मोडून किजे पवळी देवा तैसी हिंसाची करुणी अहिंसा निफजविसे हा ऐसा पै पूर्वमीमांसा निर्णय केला जे अवृष्टीचेनी उपद्रवे गादले विश्व आगवे म्हणोनी पर्जन्य श्रेष्ठी करावे नाना याग तव तिये इष्टीचा बुडी पशुहिंसा रोकडी मग अहिंसेची थडी कैची दिसे पेरीजे नुसदी हिंसा तेथ उगवैल काय अहिंसा परी नवल बापा धिवंसा या याज्ञिकांचा आणि आयुर्वेदही आगवा याची मोहोरा पांडवा जे जीवाकारणे करावा जीवघातू नाना रोगी आहाळली लोळती भूते देखिली ते हिंसा निवारावया केली चिकित्सा का तव ते चिकित्से पहिले एकाचे कंद खणविले एका उपडविले समुळी सपत्री एके आड मोडविली अजंगमाची खाल काढविली एके गर्भी उकडविली पुटामाजी अजातशत्रू तरुवरा सर्वांगी देखविलिया शिरा ऐसे जीव घेऊनी धनुर्धरा कोरडे केले आणि जंगमाही हात लावूनी काढिले पित्त मग राखिले शिणत आणिक जीव अहो वसती धवळारे मोडूनी केले देऊळ देव्हारे नागवनी व्यवहारे गवादी घातली मस्तक पांगुरविले तव तळवटी उघडे पडले घर मोडोनी केले मांडव पुढे नाना पांघुरणे जाळूनी जैसे तापणे जाले अंग धुणे कुंजराचे बैल विकूनी कोठा पुसा लावूनी गाठा या करणी की चेष्टा काही हसो एकी धर्माची वाहणी गाळू अदरिले पाणी तव गाळितया आहाळणी जीव मेले एकच पचितीची कण ये हिंसेचे भेण तेथ कदर्थले प्राण हेची हिंसा एवं हिंसाची अहिंसा कर्मकांडी हा ऐसा
सिद्धांतू सुमनसा ओळखे तू पहिले अहिंसेचे नाव आम्ही केले जव तव स्फूर्ती बांधली हाव ये मती तरी कैसे निया ते गाळावे म्हणून पडिले बोलावे तेविची तुवाही जाणावे ऐसा भाव बहुत करुणी किरीटी हाची विषयो ये गोष्टी एरवी का आडवाटी धावी जैल आणि स्वमताची निर्धारा लागोनिया धनुर्धरा प्राप्ता मतांतरा निर्वेचू कीजे ऐसी हे अवधारी निरूपिती परी आता ययावरी मुख्य जेगा ते स्वमत बोली जेल अहिंसे रूप किजैल जेणे उठलिया अंतुल ज्ञान दिसे परी ते अधिष्ठे लिन आंगे जाणीजे आचरतेनी बगे जैसी कसवटी सांगे वानिया ते तैसे ज्ञानामनाची भेटी सरिसेची अहिंसेचे बिंब उठी तैची ऐसे किरीटी परिस आता. आता एक वेळ थांबते आणि इकडच्या सॉरी वरती गेले इकडे आम्ही थोडं खाली जायचं आपल्याला 244 ओवीचं अर्थ वाचायचं. हा इथून वाचतो. तर लाटांचे उल्लंघन करता. निलिमाताई एक मिनिट प्रश्न विचारू का? ते पूर्वमीमांसा आता मगाशी म्हटलं ना, ते थोडंसं एक्सप्लेन कराल का? पूर्वमीमांसा काय होतं की ओके सांगते. तुम्ही कधीही जेव्हा शंकर भाष्य वाचता तेव्हा शंकर भाष्यामध्ये आधी सुरुवातीला असं लिहिलं असतं की समजा आता इथे जसं म्हटलंय त्यांनी की हालचाल करणाऱ्या मीश वाचते हालचाल करणाऱ्या प्राणांसही हात घालून त्यांचे पित्त काढून मग त्या योगाने रोगाने पीडित अशा दुसऱ्या जीवाचं रक्षण केलं. आणखीन मग कोणीतरी हिंसेच्या भयाने धान्य शिजवित नाही तर ते नुसतंच कच्च खातात वगैरे वगैरे. हे जे लिहिलंय आपल्याला असं प्रश्न वाटतं की अरे असं का लिहिलंय त्यांनी म्हणजे आणि मग आपल्याला इथे आल्यावर कळतं की हे पहिलं जे आहे ते दुसऱ्या कुणाचं तरी आहे आणि आता माऊली आपल्याला ऍक्च्युअल त्यांचं जे मत आहे राईट पण मग हे माऊलीने असं थोडं उपरोधात्मक असं लिहिलंय का की आयुर्वेदाला तुम्ही हिंसक नाही त्यांनी अगदी बरोबर लिहिलं त्यांनी की तुम्ही जेव्हा हे बेसिकली आयुर्वेदाबद्दलच त्यांनी लिहिलेलं आहे. नाही म्हणजे पहिल्यांदा आपण जे वाचलं त्याच्यात कसं त्याने लिहिलंय की वेदांमधलं कर्मकांड मग तेव्हा ते म्हणतायत की दुष्काळ पडला गुरढोर मरतायत पण त्यासाठी तुम्ही यज्ञ करता आणि तेव्हा तुम्ही पुन्हा इतर पशूंचाच बळी देता हे किती बरोबर नाहीये असं म्हणतात ना. तर त्याच्याच पुढे जाऊन मग ते म्हणतायत की तुम्ही मगाशी तुम्ही जसं म्हणला की आयुर्वेदात तुम्ही सगळ्या ह्यांची हिंसाच करता म्हणजे प्लांट्सची आणि तुम्ही प्राण्यांचे किंवा आपल्यासारख्या माणसांचे जीव वाचवता पण मग हे ते अशा ह्यानी म्हणतायत का की ह्याच्यात काही खरी हिंसा आहे का ही असं म्हणतायत किंवा ते लोक दुसरे कोणीतरी याला हिंसा म्हणतायत आणि ते ज्ञानेश्वर माऊली लोकांना समजावून सांगतायत की हे खरं नाही एक्झॅक्टली तेवढ्यासाठी ते सांगतात आहे की ही जी सगळी हिंसा आतापर्यंत आपण पाहिली की ते झाडाच्या मुळे काढतात म्हणजे झाडं मारले जातात किंवा त्याला खाचा करतात तर त्यांनी पण जीव त्यांचा गुदमरतो राईट. तर हे सगळं करत असतो आपण पण त्याच्यामुळे अनेक लोकांचे जीव वाचणार असतात. तर आपण जेव्हा हे म्हणतो की विनाशाळीचे दुष्कृताम हे जे आपण म्हणतोय तर तेव्हा सुद्धा जेव्हा युद्ध झालं तेव्हा युद्धामध्ये अनेक लोक मारले गेले राईट. तेव्हा म्हणजे असं नव्हतं की फक्त चांगलेच लोक राहिले आणि वाईट लोक मेले असं नाही खूप लोक मेले त्याच्यामध्ये. तर ते करताना सुद्धा म्हणजे हे माहिती होतं अर्जुनाला सुद्धा ते माहिती आहे की आपण जेव्हा हे युद्ध करणार आहोत तेव्हा असं काहीतरी होणार आहे लोक मारणार आहेत पण ते मारणं हिंसा आणि अहिंसा याच्यामधला हा खूप महत्वाचा भाग त्यांनी सांगितले की तुम्ही जेव्हा असं करता तेव्हा
तुम्ही काय त्या म्हणजे आयुर्वेदामध्ये तुम्ही जेव्हा काय एखादी मुळी काढता किंवा एखाद्याची सालं काढता, तेव्हा तुम्ही काय त्या झाडाला त्रास द्यायचा म्हणून करत नाही. तुम्ही इतर लोकांना त्याच्यापासून आनंद मिळेल म्हणून करता. तर आता मग ते सांगतात आहे की ऍक्च्युअली काय करतात अहिंसावाले. तर जे खरोखरच जे अहिंसावाले असतात, ऍक्च्युअली मला एक गमतीदार गोष्ट आठवली की मी जेव्हा अणिकटीला होते तेव्हा स्वामीजी अतिशय अहिंसावाले होते. तर तिथे आमच्या इथे मी म्हटलं की मस्किटो बाईट्स होते, कारण ते आम्ही जंगलात होतो ना, तर तिथे मस्किटो बाईटसाठी आम्ही ते नेलं होतं म्हणजे स्प्रे. तर ते म्हटले नाही, स्प्रे नाही उडवायचं इथे. तर ते काय करायचं, मग मंदिरामध्ये कडुलिंबाचा पाला तो वाळवलेला असायचा आणि तो तिथे जाळायचा आणि त्याच्या जाळामुळे जे काय जातील ते जातील, नाहीतर मग ते आपल्याला सावतील तर सावतील असं. तर त्या प्रकारे त्यांना ते अहिंसेचं करायचं असायचं की ते म्हणायचे की ठीक आहे ना, काय होतं, 2-4 चावले तर काय, कुठे बिघडतंय एवढं काही बिघडत त्यांचा नाही. धर्म आहे म्हणतात ते ना, जसं चावणे त्यांचा धर्म आहे. नाही, पण हे असं करत बसायचं. पूर्वमीमांसेबद्दल मी विचारत होते की तर ते स्वामी म्हणजे कमिंग बॅक टू शंकराचार्य काय करतात की अशा प्रकारे सुरुवातीला लिहितात आणि ते लिहिलं की आपल्याला वाटतं अरे होय, बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. आणि मग ते म्हणतात ननो. ननो म्हणजे नो. आणि नो म्हणजे आता हे जे काय मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलं ते चुकीचं होतं. आता मी तुम्हाला बरोबर जे काय ते सांगतो. पण इथे मी त्याला बघत उत्तर होते की कुठे दिसतोय का, पण इथे मला ननो कुठे दिसलेलं नाही. पण जेव्हा मी बघत होते तेव्हा म्हटलं हा बहुतेक पूर्वमीमांसकाचं त्यांनी घेतलेलं आहे आणि ते तोपर्यंत आता इथपर्यंत आलेत. आणि मग आता ते सांगतात आहे की लाटांचं उल्लंघन न करता, पायाने त्यांना न मोडता व पाण्याचा आवाज न मोडू देता, वेगाने व फार जपून आमिषावर दृष्टी ठेवून बगळा जसा पाण्यात पाय घालतो तसं ते चालतात. इतक्या हळूवारपणे ते चालतात सुद्धा, असं त्यांनी तिथे सांगितलेलं हे आहे. हे हे म्हणजे खरे जे हे खरं आहे. अहिंसा हा. पाळणारे आता आहेत हे ते. खरं आहे. पण इथे म्हणजे मला सुरुवातीला मला असं वाटलं की असं त्यांनी का लिहिलेलं आहे. आणि मग मी एक कोणाचं तरी वाचत होते, त्याच्यात मला कळलं की त्यांनी शंकराचार्यांची स्टाईल उचलली आहे इथे. पण तिथे त्यांनी एक ओवी अशी घालायला पाहिजे होती, ननो. म्हणजे मग आपल्याला कळलं असतं की आता शंकराचार्यांचं येते म्हणून. तर निलिमा, ते म्हणजे हे काइंड ऑफ डिबेट आपण करतो तसं आहे बहुतेक. अरे, 2 भाग exactly. असतात त्याचे आणि हा. त्यातला इनकरेक्ट जो असेल तो आधी सांगायचा, म्हणजे मग बरोबर. जे त्यांना खरं सांगायचं असेल ते जास्त इफेक्टिव्हली स्टेट करता येतं ना, मे बी हो, म्हणून ती बरोबर. स्टाईल असेल तशी. अगदी बरोबर आहे, तसं करतात ते. पण याच फक्त ठिकाणी मला असं जाणवलं की ते त्यांनी शंकराचार्यांची स्टाईल इथे वापरली आहे म्हणून. मग त्याला उत्तर मीमांसा म्हणतात का? मग आता उत्तर मीमांसा सुरू झाली. हा, नाहीतर पूर्वमीमांसाचं ते जे ननु म्हणतात तिथे संपलं आणि मग तिथून शंकर भाष्य सुरू होतं. आणि मग तिथपासून मग पुन्हा जातात आणि मग तिथे पुन्हा काय बरं, मला आता ते आठवायला पाहिजे, एक काहीतरी असं कोट सारखं असतं, मग तिथे कोट सारखं आलं की ते संपलं. मी तुम्हाला ते शोधून सांगेन, मला आता आठवत नाही काय असतं ते. पण ते ननु मला खूप आठवतं. ते काय असं जायचं मग ननु आलं की अरे राम राम, म्हणजे पुन्हा मागे जायचं आणि पुन्हा शोधायचं. असं ते करत होते. ओके, जाऊया पुढे. हो. मी 244 पासून 250 पर्यंत अर्थ वाचू का? 47 हो चालेल. कसे 250 पर्यंत वाचलं तरी चालेल. ओके. तर लाटांचे उल्लंघन न करता किंवा पायाने त्यांना न मोडता व पाण्याचा आवाज खळखळ न मोडू देता, वेगाने व फार जपून आमिषावर दृष्टी ठेवून बगळा जसा पाण्यात पाय घालतो, अथवा भ्रमर जसे कमळातील बारीक तंतू चुरगळतील या शंकेने नाजूक रीतीने पाय ठेवतात, त्याप्रमाणे परमाणूंमध्ये लहान जीव आहेत असे जाणून दयेमध्ये आपली पावले लपवून चालतो.
तो ज्या रस्त्याने चालतो तो रस्ताच कृपेने भरतो व ज्या बाजूकडे त्याची नजर जाते ती दिशाच तो प्रेमाने भरलेली करतो व प्राण्यांच्या खाली आपला स्वतःचा प्राण अंथरतो. अर्जुना, अशा रीतीने जपून त्याचे चालणे असते. त्या चालण्याचे वर्णन वाचेने करता येत नाही आणि ते चालणे अमक्यासारखे आहे म्हणून प्रमाण दिले तर ते पुरे पडत नाही. ओके, आता आपण ओव्या वाचू. 44 पासून. तैसे ज्ञानामनाची ये भेटी, सरिसेची अहिंसेचे बिंब उठी, तेची ऐसी किरीटी परिस आता, तरी तरंगू नोलांडितू, लहरी पाये न फोडितू, सांचलू न मोडितू, पाणियाचा वेगे आणि लेसा, दिठी घालुनी अविंसा, जळी बकू जैसा पाऊल सुये, का कमळावरी भ्रमर, पाय ठेविती हळुवार, कुंचुबैल केसर या शंका, तैसे परमाणू पांगुतले, जाणुनी जीव सानुले, कारुण्या माझी पाऊले लपवुनी चाले, ते वाट कृपेची करितू, ते देशाची स्नेहा भरितू, जीवातळा अंथरितू आपुला जीव, ऐसिया जतना चालणे जया अर्जुना, हे अनिर्वाच्य परिमाणा पुरीजेना. मला 250 पर्यंत वाचायचं होतं ना. मी बघितलं नाही ते. हा 250 पर्यंत वाचायचं. आता 251 पासून रजनी. हो. पैमोहाचेने सांगडे, लासी पिले धरी तोंडे, तेथ दातांचे आगरडे लागती जैसे, का स्नेहाळू माये तान्हा याची वास पाहे, दिये दिठीत आहे हळुवार जे, नाना कमळदळे डोलविजती ढाळे, तोच जेणे पाळे बुबुळे वारा घेपे, तैसेने मार्दवे पाय भूमीवर न्यसितू जाय, लागती तेथ होय जना सुख, ऐसिया लघिमा चालता, खुमे कीटकस पांडू सुता, देखे तरी मागवता हळूची निघे, म्हणे पावो धडफडील तरी स्वामीची निद्रा मोडेल, प्रचेलपणा पडेल झोती हन, या काकुळती वाहणे घे मागवती, कोणीही व्यक्ती न वच्चे बरी, जीवाचेनी नावे तृणातेही नोलांडवे, मगन लेखिता जावे हे के गोठी, मुंगिये मेरू नोलांडवे, मशका सिंधून तरवे, तैसा भेटलिया ना करवे अतिक्रमो, ऐसी जयाची चाली कृपा फळी फळा आली, देखसी जियाली दया वाचे, स्वये श्वसनेची ते सुकुमार, मुखमोहाचे माहेर, माधुर्या जाहले अंकुर, दर्शनतस तैसे, पुढे स्नेह पाझरे, मांगा चालती अक्षरे, शब्दपाठी अवतरे उपा आधी, तव बोलण्याची नाही, बोलो म्हणे तरी काही, तरी बोल कोणाही खुपेल का, बोलता अधिकुही निघे, तरी कोणाही वर्मी न लगे, कोणासी न रिघे शंका मनी, मांडली गोठी हन मौडेल, वासी पैल कोणी उडैल, आयोकोनीची ओवंडील, कोणी जरी, तरी दुवाळी कोणा न व्हावी, कवणाची भवई नुचलावी, ऐसा भावो जेवी म्हणून उगा, मग प्राथिला विपाये, जरी लोभे बोलो जाये, तरी परिसे तया होये माय बापू, का नाद ब्रह्मची मुसे आले, का गंगापय असलेले, पतिव्रते आले वार्धक्य का, तैसे साच आणि मवाळ, मितले परिसरळ, बोल जैसे कल्लोळ अमृताचे, वरोधू वादू बळू, प्राणी पाप ढाळू, उपहासू चाळू, वर्मस्पर्शू,
आटू वेंगू विंदाणू आशा शंका प्रतारणू हे संन्यासेले अवगुणी गुणू जिया वाचा आणि तयाची परिकिरीटी थाऊ जयाची ये दिठी सांडिलिया भ्रुकुटी मोकळिया भूती वस्तू आहे तिये रूपो शके विपाये म्हणून वासन पाहे बहुत करुणे ऐसाही कोणे एके वेळे आतुली कृपेचे निबळे उघडोनिया डोळे दिठी घाली तरी चंद्रबिंबानी धारा ते निघता कुठे नव्हती. असतो मला कळत नाही. 74 वर आहे. अच्छा. परत 74 वाजते. ऐसाही कोणे एके वेळे आतुली कृपेचे निबळे उघडोनिया डोळे दिठी घाली तरी चंद्रबिंबवनी धारा निघता नवती गोचरा परी एकसरे चकोरा निघती दोंदे तैसे प्राणियासी होये जरी तो वास पाहे तया अवलोकनाची सोये कुर्मीही नेणे किंबहुना ऐसी दिठी जयाची भूतांसी करही देखसी तैसे चिते होऊनिया कृतार्थ राहिले सिद्धाचे मनोरथ तैसे जयाचे हात निर्व्यापार अक्षमे आणि संन्यासिले का निरिंधन आणि विझाले मुकेने घेतले मौन जैसे तयापरी काही जया करणे नाही जे अकर्तयाची ठाई बैसो येती. बरोबर झालं. ओके, आता 281 ते 306. हो, एक मिनिट मी सांगते आधी त्याच्यातलं. तर इथे ऍक्च्युअली तुम्ही हे सगळं घरी वाचायला पाहिजे, कारण इथे ज्ञानेश्वरांनी वेदातलं अक्षरशः गाभवतलंय. आणि मगाशी मला ते आठवत नव्हतं ना माधवी. तर ते हा, तर शेवटी जे म्हणतात ना तर ते चेत न असं म्हणतात. इकडे नानोनी सुरू करतात आणि इकडे चेत न किंवा चेती न म्हणजे न इति असं म्हणतो ना आपण, तसं चेत न असं म्हणतात. तिथे त्यांचं संपलं आणि मग तिथून पुन्हा पूर्वमीमांसकाचं सुरू होतं, जे काय त्यांना सांगायचं. कम्प्युटर आपल्या लँग्वेज सारखं आहे, सी लँग्वेज किंवा जावा वगैरे असं टाईप आहे. असं आहे ते. म्हणजे अवघड आहे समजायला आणि ते आपल्याला सगळी शेवटी चेतन काय असेल ते बघायला पाहिजे. ते मी आता माझ्या वहीत शोधत होते, तर तिथे संपलं ते. ओके, आता अजून एक ते आता आपण वाचलं त्याच्यामध्ये एक प्रश्न होता मला की पतिव्रता आले वार्धक्य, ते काय म्हटलंय ते समजलं नाही. कुठलं ग मला ते सांग. सांगते ना, पतिव्रता आले वार्धक्य आता आपण असं वाचलं तिथे थोडं वरती आहे 67 तिथे. अच्छा, 67 का नाद ब्रह्मची मुसे आले. हो, आपण त्याचे बोलणे म्हणजे जणू काय नादब्रह्म साकार धरून आले किंवा गंगेचं पाणी उसळले अथवा पतिव्रतेलाच असं काही म्हातारपण आले आहे. त्याप्रमाणे खरे आणि कोणास न खुपणारे मोजके परंतु सरळ त्याचे बोलणे म्हणजे जसे काही अमृताच्या लाटाच. आणि याच्यानंतर जे सांगितलंय ते खूप महत्वाचं आहे की उपरोधिक बोलणं, तंट्यास उत्तेजन देणं किंवा उडवून देणं, वर्मी घाव घालणं, हिंसा करणं आणि हिंसा टाळणं. म्हणजे वर्मी घाव घालणं ही हिंसा आणि टाळणं ती अहिंसा. आणि पडलेला साथ द्यायचा, पीडित मनुष्याजवळ करायचं ही पण अहिंसा आहे. आणि जपून पावलं टाकायची, वाणीचा संयम आणि कुटिलता सोडून दृष्टी ठेवायची. तर हे जे सगळं आहे 269 पासून जवळजवळ 273 पर्यंत तिथपर्यंत सगळं आपण करायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. आणि माऊली म्हणतात मी एवढंच का सांगितलं, कारण हा विषय अतिशय महत्वाचा आहे आणि निरूपण सविस्तर केलं नाही तर तुम्ही रागवाल म्हणून मी आणखी सांगणार. तर हा त्यांचा लढीवाळपण आहे. पुढे पतिव्रतेला म्हातारपण आलं आहे जसं गंगेचं पाणी उसळलं आहे, तो काय प्रकार आहे ते कळलं. 267 ते 268.
त्याचे बोलणे म्हणजे जणू काय नादब्रह्मच आकार धरून आले असे मधुर, किंवा गंगेचे पाणी उसळले असे पवित्र, अथवा पतिव्रतेला जसे काही म्हातारपण आले आहे त्याप्रमाणे खरे आणि कोणास न खुपणारे मोजके परंतु सरळ त्याचे बोलणे म्हणजे जशा काही अमृताच्या लाटाच असं बरोबर. म्हणतात. तिथे ते काय उपमा दिली आहे ती मला समजली नाही. म्हणजे का म्हटलंय असं की पतिव्रतेला मला पण म्हातारपण कळलं. येणं म्हणजे काय? पतिव्रतेला म्हातारपण आलेलं काय कळलं नाही. शोधून सांगते का? बऱ्यापैकी वाचलं मी, पण ते स्किप झालं माझ्यात. ओके, आता काय करूया, मी तुला नंतर सांगते, पुढच्या वेळी सांगते काय आहे पतिव्रतेला म्हातारपण आलेलं. म्हणजे मग ते कधी कधी अमृत सांगतात. काय म्हणताय अमृत, तुम्हाला काही शोधताय का? वयोवृद्ध तीव्र काय मोठी असलेली किंवा असं ते असं वाटतं. म्हणजे आय एम सॉरी, वयोवृद्ध पतिव्रता म्हणजे मोस्ट रिस्पेक्टेड पतिव्रता असं असं असावं. असावं. किंवा गंगेचं सुद्धा काय त्याच्यात पाणी वर आलं तर ते जास्ती हे किंवा बघायला पण चांगलं आणि पाणी गंगेचं असं वाटतं. म्हणजे पण आपण नंतर पाहता येईल. बरोबर. ओके, जया शैलेश वाचतोय तुम्ही. वाचू का? हो असं. ओके, याच्यावर ना, असुरेल वारा नख लागेला अंबारा, या बुद्धी करी चळो नेदी, तेथ अंगावरील उडवावी, का डोळा रिगते झाडावी, पशुपक्षा दावावी, त्रासमुद्रा या केऊथिया गोठी, नावडे दंडू काठी, मग शस्त्राचे किरीटी, बोलणे की लीला कमळे खेळणे, पुष्पमाळा झेलणे, न करी म्हणे गोफणे, ऐसे होईल हालवती रोमावळी, या लागी अंगण कुरवाळी, नखांची गुंडाळी बोटावरी, तव करणे याचाची अभावो, तव करणे चाची भावो, परी ऐसा ही पडे भावो, तरी हाची सरावो, ते चेडी जती, का नाभिकारा उचलीचे, हातू पडिलिया देईजे, आर्तते स्पर्शीचे अळूमाळू, हेही उपरोधे करणे, तरी अर्थभय हरणे, नेणती चंद्रकिरणे, जिवाळा तो, पावोनी तो स्पर्शू, मलया निळू खरपुसू, तेणे माने पशु कुरवाळणे, जे सदारिते मोकळे, जैशी चंदनागी निसळे, न फळताही निफळे होतीची ना, आता असो हे वागवा जाळ, जाणे ते कर्तळ, सज्जनाचे शीळ स्वभाव जैसे, आता मनतयाचे, सांगो म्हणो तरी साचे, तरी सांगितले कोणाचे, विलास हे काही शाखा नव्हे तरू, जळेविण असे सागरू, तेज आणि तेजाकारू आन काही, अवयव आणि शरीर हे वेगळाले काही जर, की रसू आणि नीर सिनी आथी, म्हणून हे जे सर्व सांगितले बाह्य भाव, ते मनची गा सावयव ऐसे जाणे, जे बीज भुई खोविले, तेची वरी रुख जाहले, तैसे इंद्रियाद्वारी फाकले, अंतरची पै मानसीची जरी, अहिंसेची अवसरी, तरी कैची बाहेरी ओसंडेल,
आवडे ते वृत्ती क्रीडी आधी मनोनी उठी मग ते वाचे दिठी करासी ये वाचुनी मनीची नाही ते वाचसी उमटेल काही बीजे विण भुई अंकुर असे उगमची वाळुनी जाये ते ओघी कैसे वाहे जीवू गेलिया आहे चेष्टा देही म्हणून मनपण मोडे ते इंद्रिया आधीच उघडे सूत्रधारे विण साई खडे वावो जैसे तैसे मन हे पांडवा मूळ यया इंद्रिय भावा हेची राहटे आघवा द्वारी इही परिजिये वेळी जैसे ते जे होऊनी आतु असे बाहेर ये तैसे व्यापार रूपे या लागी साचो कारे मनी अहिंसा थावे थोरे पिकली धृती आदरे बोभात निघे म्हणून इंद्रिये तेची संपदा वेचताही उदावादा अहिंसेचा धंदा करीते आहाती समुद्री दाटे भरिते तै समुद्राची भरी तरियाते तैसे स्वसंपत्ती चित्ते इंद्रिया केले हे बहु असो पंडितू धरुनी बाळकाचा हातू वोळी लिही व्यक्तू आपणची तैसे दयालुत्व आपुले मने हातापाया आणिले मग तेथ उपजविले अहिंसे ते या कारणे किरीटी. आपण तिथे थांबूया आता. आपण म्हटलं होतं की 306 पर्यंत. हो 306 पर्यंत होतं का माझं? सॉरी. या ठीक आहे, पण हरकत नाही. ते पूर्ण करू का 306 पर्यंत म्हटलं होतं. आणि 306 लाच मला वाटतं एक छान ओवी आहे आणि ती मला आवडली होती. काय बरं तिचं नाव? मुलाचं काहीतरी आहे तुमच्यामध्ये. बरं असू द्या, आपण पुढच्या वेळी बघूया. 306 पंतोजी ज्यावेळी मुलाचा हात धरून अक्षरे काढावयास शिकवतो तेव्हा पंतोजीच लिहित असतो. तसं इंद्रिय जरी काही कृती करत असतील तर ती मनातूनच उत्पन्न होते. वृत्ती मनात उत्पन्न होतात. म्हणून मनाने, देहाने, वाचने हिंसेचा त्याग करणे म्हणजे अहिंसा. आणि हे खूप महत्वाचं आहे. मनाने, वाचने आणि देहाने हिंसेचा त्याग करणे म्हणजे अहिंसा. तर वाचने कसं ते पण आपल्याला पुढे बघायचंय आणि मनाने कसं ते आपण आधी बघितलंय आणि देहाने कसं ते पण आता बघणार आहोत आपण. तर प्लीज 306 ते मे बी 406 किंवा 410 पर्यंत वाचून या, म्हणजे मग तुम्हाला त्याच्यामध्ये कळेल की आपण काय बोलतोय ते. आणि जसं माधवीला प्रश्न आला होता पतिव्रतेचा, तसा जर का काही कोणाला प्रश्न आला तर जरूर सांगा. म्हणजे मग आपल्या चॅटवर सांगा, व्हॉट्सअपवर, म्हणजे मग मी थोडस त्याच्यामध्ये शोधून नंतर पाठवेन. ओके, थांबूया इथे. किती वाजले? 9 वाजले. हा चालेल. आणखी जायचं असेल पुढे तर जाऊ शकतो. थोडस 9 वाजले, अजून 5-1 मिनिटं जाऊ शकतो. नीलिमाताई, मला पण एक प्रश्न आहे. म्हणजे माधवी जशी बोलत होती मगाशी की आयुर्वेदाचं जे लिहिलंय ते असं त्यांनी मुद्दामून लिहिलंय का? कारण आता बऱ्याच उपमा दिल्या, अहिंसा अहिंसा. तर अहिंसा म्हणजे फक्त प्राण्यांची नाही, पण ह्यांची पण, प्लांट्सची पण. आणि बऱ्याच ठिकाणी त्यांनी एवढं नाजूक असतं, म्हणजे भ्रमराचं वगैरे पण, त्या कमळाचे तंतू वगैरे त्याच्यात सुद्धा इट्स स्टील रिलेटेड टू लाईक द फ्लॉवर्स अँड द प्लांट हाऊ हे. म्हणून म्हटलं की ते आयुर्वेदाचं लिहिलंय ते पण ऍक्च्युली रिअल ह्याच्यातच लिहिलंय का आपण बोललं तसं? नाही, त्याच्यावरती मी म्हटलं ना की मी संशोधन केलं आणि मला वाटतं
गुलाबरावांच्या याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय की हा जो भाग आहे हा त्यांनी शंकराचार्यांसारखा घेतलेला आहे. आणि म्हणून मग माझ्या लक्षात आलं की अरे हो, हा बहुतेक शंकराचार्यांसारखा घेतलाय. कारण तिथे असं कुठे म्हटलं नाहीये की हे आपण करतोय हे लोकांच्या चांगल्यासाठी करतोय, जे काही आपण आयुर्वेदामध्ये करतोय, राईट. आणि ऑब्विसली आपल्याला चांगलं लोकांचं व्हावं याच्यासाठी आपण ते करतोय, पण तसं कुठेही तिथे म्हटलेलं नाही. म्हणून मला त्याच्याबद्दल शंका होती की काय म्हणजे कुठे संपता येते म्हणून. पण मला असं वाटतं की त्यांनी ते शंकराचार्यांच्या स्टाईलमध्येच तसं घेतलंय, पण ते ननू आणि चेतन असं कुठे घेतलं नाही. म्हणजे ते ज्ञानेश्वर महाराजांना ते पटतंय अशातला भाग नाही ना की ही हिंसा आहे असं ज्ञानेश्वर महाराजांना नाही, स्वतःला वाटतंय अशातला भाग हा. नाही. नाही, आता नाही, तुम्ही ठीक आहे. पुढचं जेव्हा हा माझं बोल बोल. इंटरप्रिटेशन झालं की त्यांना वाटते ती हिंसा. ज्ञानेश्वर महाराजांना आयुर्वेद म्हणजे पण हिंसा ती वाटते. हिंसा तुमची वाटते. पशु तसे पशु पक्षी आणि वनस्पती सगळ्यांचीच ही हिंसा झाली असं ते हा म्हणतायत. पण मग हा बरोबर आहे, पण मग शेवटी त्यांनी असं म्हटलंय की जेव्हा आपल्याला अनेक म्हणजे क्षत्रियाला वेगळा धर्म करायचा असतो, ब्राह्मणाला वेगळा धर्म करायचा असतो, आणि त्यांच्या धर्माप्रमाणे जे काही त्यांना सांगितलं असेल ते आपण त्यांना करायला द्यायचं आहे असं त्यांनी शेवटी म्हटलेलं नाही. तर ते आपण तिथपर्यंत जाऊया. आणि मग तरी पण तुला प्रश्न असला तर मग आपण मी ते याचं घेऊन येईन, गुलाबराव महाराजांची जी काय आहे ते घेऊन येईन. पण तोपर्यंत मला वाटत होतं की हा जो भाग आहे हा खरं म्हणजे इट डझंट बिलॉंग हिअर, कारण की ही अर्थातच हिंसा आहे, पण आपल्याला त्या हिंसेपर्यंत जायचं नाहीये की काय म्हणजे झाडांना काय होतं आणि ह्याला काय होतं तिथपर्यंत आपल्याला जायचं नाही असं मला वाटत होतं. म्हणून मग मी तिथे वाचलं. पण मला वाटलं मग तुम्ही जसं म्हणालात तसं हे पूर्वमीमांसा म्हणून त्यांनी ते तसं सांगितलं असेल आणि मग पुढे मग त्याचं खंडन केलं असेल असं. कारण तिथे पूर्वमीमांसा शब्द पण आहे ना ज्ञानेश्वरीच्या ओवीमध्ये पण मी बघितलं हा नाही, पूर्वमीमांसा. आपण जे आधी म्हटलं होतं पूर्वमीमांसा म्हणजे बेसिकली कर्मकांडवाले, तर ते हो का? कर्मकांडाचे जे असतात मला वाटलं की ते तुम्ही मगाशी म्हणलात तसं पूर्वमीमांसा म्हणजे एक डिबेटचा एक हे आहे असं मला वाटतं, अशी माझी समज. हा तर ते लोक शंकराचार्यांशी वाद घालायचे की तुम्ही म्हणताय हे बरोबर नाही, असं नाही, हा चुकीचं आहे वगैरे. ठीक आहे, आपण पुढे तर बघूया. वाचूया. वाचतोय आपण की पसायदान घेतोय? ठीक आहे, इट्स ओके. आणि मग आपण पुन्हा पुढचं वाचून घेऊया आणि मग पुन्हा काही प्रश्न असले तर अनुप्रिताला तर आपण पुन्हा करू. मे बी पुढच्या वेळची समरी पण तिलाच लिहायला सांगू. बापरे, मला वाटलं तुम्ही चुकून माझं नाव घेतलं. नाही नाही, मी खरं घेतलं. छान म्हटलं आज तू, वाचलं चांगलं. हो, आज मला म्हणजे खूप मी वीकेंड मध्ये पण थोडं वाचलं, आता रिवाइज केलं परत, त्यामुळे छान वाटलं. म्हणजे मला हा पॅटर्न आवडतोय ऍक्च्युअली. थोडं होमवर्क करायला तुम्हाला हे करतोय, प्रवृत्त करतोय, कारण नाहीतर मी तशी हे नाहीये की आपण इनिशिएट करणारी. त्यामुळे इट वर्कड आउट फॉर मी की सारांश लिहायला मागचं वाचलं आणि आजचं पुढचं पण वाचलं होतं, त्यामुळे मला जमतंय, आवडलं. आणि मग त्याच्यात काही प्रश्न असले तर मला त्याच्यावर कळवा किंवा मग पर्सनली कळवा, तसंही चालेल, असं चालेल. ओके, चला थांबूया आपण. कोण केलं? आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो नियामज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे लांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतू. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊनी तिही लोकी. भजिदो आदिपुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये होवावेजी. तेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. सुखिया झाला. सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.